कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्या आप्या अमोल कसा आहे का? खूप वेळ त्याला आत घेऊन गेलेत, त्याला माहित नाही अजून, खूप काळजी वाटते। अगं पण तिथे झालं कसं काय? माहित नाही रे दिप्या। वंसप तुम्ही शांत व्हा, सांभाळा स्वतःला। मला माझ्या अमोलला भेटायचंय लवकरात लवकर। विनायकराव, मला काय म्हणायचं ते कळतंय, पण आता तसं कसं करता येईल आपल्याला? डॉक्टर डॉक्टर काय झालं? काय झालं त्याला? सीम्स फाईन। आम्ही प्राथमिक उपचार सुरू केलेले आहेत, पण आपल्याला काही त्याच्या तपासण्या करून घ्याव्या लागणार आहेत। कसल्या तपासण्या डॉक्टर? कसं आहे, आहार त्याचा नीट आहे आणि जर खेळणं फिरणंही चांगलं असेल तर मग या वयामध्ये अशी चक्कर येणं म्हणजे नॉर्मल नाही ना। पण मग आपल्याला काही स्पष्ट कळण्यासाठी तपासण्या तर करून घ्याव्या लागतील ना काही। मग आता आपण आजच सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय निघतंय ते बघू आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटही चालू करू। अमोल, बापू बापू सावरत डॉक्टर मला क्लिअर सांगा, नक्की काही सिरियस नाही ना? मला जे खरं आहे ते सांगा प्लीज। हे बघा, मी तुम्हाला खोटा दिलासा देणार नाही, पण म्हणून फार काही सिरियस आहे म्हणून तुम्ही काळजी करावं असंही नाही। काही जे आहे ते तपासण्यामध्ये क्लिअर होईलच ना। पण डॉक्टर मला हे तरी सांगा, तू शुद्धीत कधी येईल? मी सलाईन मधून सगळी इंजेक्शन्स त्याला दिलेली, तो लवकरच शुद्धीवरती येईल। प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका। आय विल गेट बॅक टू यू। काय होऊन बसले हो? अमोलच्या आपल्याला तपासण्या करायला लागते। अर्जुन, अमोलला काय होणार नाही ना रे? आपे आपे तू टेन्शन घेऊ नको। हे बघ, तू मनात काय आणू नको। दुसरं डॉक्टर काय म्हणले आता की तपासण्या करू ना, त्यानंतर कळेल ना। तू नको टेन्शन घेऊ। दाजी, मला आत ना असं वाटतं की आपल्या अमोलला काहीच नाही होणार। हा हो, आपण चांगलाच विचार करू। आपे आपे तू खंबीर आहेस का नाही मला सांग। अशा वेळी ढासळायचं नाही, आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि अमोल नक्की बरं होणार आहे। दीप्या बरं होणार आहे का नाही अमोल? काय नाही होणार। हो हो, हे बघ डॉक्टर, नियती, तू माझ्या बाजूने असशील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं। सगळी सावध आयती एकत्र टप्प्यात घावलेत की इथं। आपल्या पोरांमागचा यो ताप कधी कमी होणार आहे बापू, कुणास ठाऊक। होय विनायकराव, बघा की दोघं बी किती काळजीत दिसते, पण अहो त्यांना सांगणार कोण? त्यांचं एकमेकांच्या आधाराशिवाय काहीच होणार नाही। बापू, आपणच त्यांना समजून सांगितलं पाहिजे। एक काम करा, तुम्ही आप्पीला सांगा, मी आरच्या बरोबर बोलतो। आप्या, जरा बोलायचं होतं, ये की। अर्जा, अरे नको काळजी करू, अमोल होईल बरा। आजची रात्र कशी तरी गेली पाहिजे। मला उद्या सकाळी ना अमोल बरा झाला पाहिजे बस। पर अर्जा, मला एक गोष्ट कळना, म्हणजे राहून राहून सतावती या की एवढा हसता खेळता अमोल त्याला एकदम चक्कर कशी काय आली? तुझ्यात आणि अर्जुनच्या जे काही चाललंय ना
त्याच्यावरून तुझी मनस्थिती कळतीये का मला? काय बरोबर काय चूक काहीच कळत नाही आता. प्या कसं असतं माहितीये का, प्रत्येकाची एक बाजू असती, तशी अर्जुनची एक बाजू आहे. जरी तुला चुकीची वाटत असली ना तरी त्यात अमोलची काळजी आहे का बाळा? हो बापू, पण त्यामुळे जर आमच्यात अंतर पडतंय त्याचं काय? अमोल बरा झाला ना की ते अंतर आपोआप कमी होईल, मी सांगतो ना तुला. आणि आम्हाला आमच्यामुळेच त्रास झाला असेल. म्हणजे मला का कोणास ठाऊक सारखं सारखं असं वाटतं की अर्जुन आणि मी रूम मध्ये जे काही बोलत होतो ना ते त्यांनी ऐकलंय आणि म्हणून त्याला चक्कर आली आहे. काय? पण आप्या, अगं असं काय बोलत होता तुम्ही? अर्जुन मला अमोलला सांभाळण्याविषयी काही अटी घालत होता आणि म्हणाला की आपण काय आप्या? आपण फक्त अमोल सोबत एकत्र राहायचं आणि त्याला नाही कळू द्यायचं कधीच. आप्या, अगं अमोलला सगळे प्रेमाने एकत्र पाहिजेत ग कुटुंबात. त्याच्या कानावर असे शब्द पडले असतील तर कसं सहन करणार ते लेकरू? त्या लेकराचा आता प्रेमावरचा विश्वासच उडेल माहितीये का? जा, अरे तुझं हेच वागणं मला पटना झालंय रे. अरे आप्पी तुझ्यासाठी योग्य आहे रे. तिला नसतं ऐकून घ्यायचं कोणाचं. मला नाही वाटत आम्ही एकत्र राहू शकतो. तू स्वार्थी होतीस बरं का. यात कसला स्वार्थ? अरे आमच्या कोणाचा विचार न करता, स्वतःच्या पोटच्या पोराचा विचार न करता यो निर्णय घेणं म्हणजे स्वार्थीपणा नसून दुसरं काय आहे? सांग ना मला. असं नाही कदम, आपण नाही आप्पी बरोबर आनंदात राहू शकत. का का नाही राहू शकत? तिला सगळं घर एकत्र ठेवायचे म्हणून का काम सांभाळत तिला घरची जबाबदारी घ्यायची म्हणून? अरे अर्जा, एखादा माणूस जर का समजून घ्यायचा असेल ना तर त्याच्यातले गुण पहिल्यांदा बघायला पाहिजे. बापू, मला काय करू खरंच कळत नाही आता. मला खूप काळजी वाटते अमोलची. काळजी वाटते ना बाळा, पण काळजी वाटते तसं वागा ना तुम्ही दोघ जण. पण आपल्यात तुला सांगतो, तुम्ही जर असंच एकमेकांशी वागत राहिलात ना, अमोल लवकर बरा नाही होणार. बापू असं नका ना बोलू तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाहीये? अमोलला तुम्ही दोघ जण प्रेमाने एकत्र पाहिजे ना, एवढंच म्हणणं आहे त्या लेकराचं. पण तुम्ही तसं का नाही वागत? तुम्हाला माझं म्हणणं कळाना हो कदम. मला ते कळून बी घ्यायचं नाही अर्जा. आता मी सांगतो तेच करायचं तू गुमान. म्हणजे आप्पी आणि तू दोघांनी एकत्र राहायचं आणि एकमेकांना समजून घ्यायचं. अरे यातच तुझं भलं आहे आणि आपल्या घराचं भलं आहे. कदम, ह्या गोष्टीने मला फक्त त्रासच होणार आहे. अर्जा, अरे आप्पी तुला नक्की समजून घेईल, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं ही माझी इच्छा आहे. तुझी ही नाटकं आहेत ना, बंद कर आता पूर्णपणे. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.